सॉरी. का? झोप मोड झाली ना तुमची. मी फक्त पट्टी बदलत होते. नाही खरंच सॉरी. माझ्यामुळे त्रास झालाय तुम्हाला. तुझ्यामुळे काहीही त्रास झालेला नाहीये. उलट तुझ्यामुळे माझा त्रास कमी झालाय. काल रात्रभर झोपली नाहीस ना तू? नाही म्हणजे झोपले पण पट्ट्या बदलायच्या होत्या ना म्हणून. रात्रभर झोपली नाहीस तू. पट्ट्या बदलत नसता नाही. कोणी आजारी असलं ना तर मला झोप नाही येत. अशीच आहे मी. थँक्स. खूप झालं आभार प्रदर्शन. जा फ्रेश व्हा. दाल खिचडी खाऊन जीव वैतागला होता माझा. बरं झालं पण असं झणझणीत खाल्लं ते. मला ना अशा मचूळ किंवा फार साध्या गोष्टी आवडत नाही. साध्या? नाही म्हणजे जेवणाचा बाकी काही नाही. आमच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला आवडलं नाही का काय मॅडम? हो खूप मस्त होतं. हो ना. मग आम्ही तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आणलंय. म्हणजे हनीमून साठी आलेल्या कपलसाठी खास स्पर्धा आयोजित केली. बेस्ट कपल स्पर्धा. हो हे बघा, आम्हा दोघांना एकापेक्षा एक डान्स करता आला ना तरी आम्ही तिकडे जाऊन डान्स वगैरे करणार नाही. आधीच सांगतो. अहो काहीतरीच काय बोलताय सर. अहो एवढं छान जेवल्यानंतर आम्ही काय तुम्हाला नाचायला लावणार आहोत? नाही 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 नाही. हॅलो हॅलो देवकी का? हा बोलतेय. हाय मी प्रीती. यू नो आय जस्ट कांट वेट टू मीट समीर. बरं मागच्या वेळेस आपण काहीतरी झणझणीत खाल्लं होतं ना. मग आज काय खाण्याचा प्लॅन आहे? तुम्हीच म्हणाला होता ना तुम्हाला साध्या सरळ गोष्टी आवडत नाहीत. तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. बर सरप्राईज काय? प्रीती? प्रीती आहेस? हो मीच. आईला कसलायस तू? कशी आहे? बरं बाय द वे ही देवकी. आणि देवकी ही अरे तिला माहितीये मी. तिनेच तर बोलवलं मला इकडे. काय? तिने? हो तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध लग्न केलं ना माझ्याशी. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तेव्हाच ठरवलं मी काही झालं तरी तुम्हा दोघांना एकत्र आणायचं. माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. बाय. म्हणजे एवढ्यातच निघतेस का? हो. आता माझा इथे काय उपयोग. तुम्ही दोघं तर एकत्र आलात ना. ते सगळं ठीक आहे पण तू घरी एकटी कशी जाणार आणि गेल्यावर काय सांगणार तू? मी सांगेन काहीतरी. डोंट वरी. एक काम कर, पटकन बॅग भर आणि खाली चल. मी निघतेच आहे 5 मिनिटात. मी सोडते तुला. काय? तू? अगं हो मी इथे आले, तुला भेटले, समीरला भेटले, झालं माझं काम. आता परत जायचं. पण तुम्ही दोघं तर अगं तुला असं कसं वाटलं की तुमचं झालेलं लग्न मोडून आम्ही पुन्हा एकत्र येऊ? अगं तुमचं जेव्हा लग्न ठरलं ना तेव्हाच आमचं ठरलं होतं की आपलं लग्न होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि ते आपण स्वीकारतो. देवकी अगं इतके मॅच्युअर आपण नक्कीच आहोत ना ग. पण लग्नाच्या पहिल्या रात्री हे तर मला. मी तुला इतक्या सहजासहजी बायको म्हणून नाही स्वीकारू शकणार. पण याचा अर्थ असा होतो का की तू तिला इकडे. म्हणजे
म्हणजे तुझा नवरा फक्त तुझाच आहे आणि तो कुठेही जात नाही. अगं जेव्हा तुझा मेल वाचला तेव्हा मी थोडीशी घाबरलेच होते. मला वाटलं होतं आम्ही लग्नाच्या आधी जे काही ठरवलंय ते तो विसरलाय की काय. पण समीरशी फोनवर बोलल्यावर कळलं की तो ते अजिबात विसरलेला नाही. खरंच सॉरी. मला खरं तर म्हणजे मी मुद्दामून मला माझ्या काय काय अशी काय बघतेस देवकी? मी लग्नाच्या पहिल्या रात्री तुला जे काही म्हणालो त्याचा अर्थ असा होत नाही की मी तुला बायको म्हणून कधीच स्वीकारू नाही शकणार किंवा मला तू आवडतच नाही म्हणून. असं असतं तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं. की मला माहित नाही की तुला बायको म्हणून स्वीकारण्यासाठी मला किती वेळ लागेल, महिना, वर्ष. पण तुला खरं सांगू, गेल्या काही दिवसात तू माझ्यासाठी जे काही केलंयस, कळत नकळत आपण जे काही जवळ आलोत, त्यानंतर मला माझंच नाही कळलं की मी तुला बायको म्हणून कधी स्वीकारलं. सतत असं मूव्ह ऑन होणं कधीही चांगलंच. असं भूतकाळात अडकून कोणाचाच फायदा नसतो ना. त्यामुळे काय होतं की या भूतकाळात अडकून राहिल्याने वर्तमानाची वाट लागते आणि भविष्याची माती होते. छान वर्तमानात निरोगी जगा. आपला जो काही भूतकाळ असेल तो आपल्या वहिनींना, म्हणजे माझ्या वहिनींना, तुमच्या बायकोला आजच सांगून टाका. बघा तसं हलकं हलकं वाटतं आणि तब्येतीला खूप छान आहे. विचार करा.